आमदार गोपीचंद पडळकर व आमदार सदाभाऊ खोत यांच्या पुढाकाराने कर्मचाऱ्यांच्या कळीचा मुद्दा सोडवण्यात आलाय। संयुक्त कृती समितीमध्ये आमदार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। सरकारकडे सतत पाठपुरावा, बैठकीचं गुऱ्हाळ केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांना मूळ वेतनात वाढ करत असल्याचं जाहीर केलंय। घोषणा झाल्यानंतर आमदारांनी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचं आवाहन केले। एसटी महामंडळाचा मागील इतिहास पाहताही वेतनवाढ सन्मानजनक आहे। ज्याप्रमाणे नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आत्महत्याने महाराष्ट्र देशात गाजला होता, त्याचप्रमाणे अल्पवेतन, थकीत करार, संघटनेतील नेतृत्वाचा अभाव यामुळे सदर कर्मचारी आत्महत्या करत होता। हे आपण भूतकाळात पाहिलं आहेच, पण राज्य सरकार यांनी एसटी कर्मचारी हा आपला महत्त्वाचा घटक आहे, त्यांना सन्मानजनक वेतन व इतर सोयी सुविधा देण्याची घोषणा केली। त्याबद्दल सेवा शक्ती संघर्ष युनियन वर्धा आगर मार्फत स्वागत व उत्सव साजरा करण्यात आलाय। सदर कार्यक्रमाला रवी काका सातपुते, सचिव प्रशांत मसराम, प्रशांत चरडे, अनिल मसराम, आलोक श्रीवास्तव, सुनीताताई शंभरकर, प्रशांत भाऊ उमाटे, महेंद्र पलेरिया तसेच संघटनेचे इतर सदस्य आवर्जून उपस्थित होते। रजा महाराष्ट्र 24 न्यूज करिता हर्षाली सातघरे, वर्धा। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।